जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पोलिसांनी अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या 2 तरुणांना रंगेहात पकडले आहे। गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तादरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की राकेश उर्फ भुऱ्या सिद्धार्थ जनबंधू यांच्या साथीदार पल्सर मोटरसायकलवरून गांजा घेऊन येत आहे। तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने रिमडोह शिवारातील सत्कार हॉटेल जवळ नाकाबंदी करण्यात आली। त्यावेळी पल्सर गाडीवरून आलेल्या दोघांना अडवून पाहणी केली असता त्यांच्या ताब्यातील थैलीत 976 ग्राम गांजा आढळून आला। फॉरेन्सिक तपासणीनंतर हा मादक पदार्थ गांजा असल्याचं स्पष्ट झालं। या कारवाईत एकूण 1,43,440 रुपये किमतीचा मुद्देमाल, गांजा, पल्सर मोटरसायकल आणि मोबाईल असा जप्त करण्यात आला आहे। सदर प्रकरणी दोघांविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे। महाराष्ट्र 224 करिता आसिफ कुरेशी, हिंगणघाट, वर्धा।